मान्सूनच्या लांबणीमुळे हिडकल जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर खालावला असून धरणाच्या बुडीत क्षेत्रातील हुन्नूर येथील प्राचीन हेमाडपंथी श्री विठ्ठल मंदिर तब्बल 2 वर्षांनंतर पुन्हा पाण्याबाहेर आलंय. मंदिराचं दर्शन घेण्यासाठी उत्तर कर्नाटक आणि सीमा भागातील भाविकांची मोठी गर्दी होतीये. हे मंदिर जून 2023 मध्ये 46 वर्षांनंतर प्रथमच उघडलं होतं. तर आता पुन्हा एकदा पाणी पातळी तळाला गेल्यानं हे ऐतिहासिक मंदिर दर्शनासाठी उपलब्ध झालंय. विशेष म्हणजे तब्बल 48 वर्षे पाण्याखाली राहूनही मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्ती आणि संरचना आश्चर्यकारकरित्या सुस्थितीत आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पारंपरिक मूर्तीऐवजी चंदन लेप आणि शेंदुरामुळे तयार झालेला स्वयंभू आकृतिबंध असून इतकी वर्षे पाण्याखाली राहूनही त्यावरील घोंगडीची घडी जशीच्या तशी अवस्थेत असल्यानं भाविकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालंय. हे मंदिर हुन्नूर गावाचं ग्रामदैवत असून 30 बाय 30 फूट आकाराची हेमाडपंथी वास्तुकला आजही स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानली जाते. सध्या हुन्नूर येथील धनगर समाजाकडून मंदिरातील पारंपरिक पूजा अर्चा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. बेळगावपासून अवघ्या 40 किलोमीटर आणि संकेश्वरपासून 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराकडे सध्या भाविकांचा ओघ वाढलाय.